गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध तिसरा, अध्याय पहिला. उद्धव आणि विदुर यांची भेट. श्री शुक म्हणाले, जी गोष्ट तू विचारलीस तीच. सुख समृद्धीयुक्त असे घोर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. राजा परीक्षिताने विचारले, प्रभो, भगवान मैत्रेयांची विदुरांची भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे. पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल, कारण मैत्रेयांसारख्या साधू शिरोमणींनीही त्यांचा आदर केला होता. सूत म्हणाले, राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले, ते ऐका. श्री शुकाचार्य म्हणाले, ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालनपोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली, तसेच त्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भर सभेत दुःशासनाने ओढले, त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लागलेले केस वाहून जाऊ लागले. तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडवले नाही. अन्यायाने दूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्याचे वडिलार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही. महाराज युधिष्ठिराने पाठवल्यामुळे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृतासमान वाटणारे भाषण केले. त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही, कारण त्यांचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते. नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला, त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती म्हणतात. विदुर म्हणाला, महाराज, आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो आपल्या छोट्या भावांसह मोठ्या क्रोधाने फुत्कार टाकीत आहे. पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. ज्याचे आपण पुत्र मानून पालनपोषण करीत आहात, त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. हा श्रीकृष्णांचा द्वेष करणारा आहे. म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब त्या दुष्टाचा त्याग करा. साधुजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्यांचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनीसह दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला, अरे, या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलवले? ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे, त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहे. याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या. बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावादेखत ऐकून ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला. कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवंतचरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला, जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत. जी भगवंतांच्या मूर्तींनी सुशोभित अशी तीर्थस्थाने, नगरे, पवित्र वने, पर्वत, लताकुंज, निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या, सरोवरे इत्यादी होते, त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता. ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधूत वेशांमध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता.
तो शरीराला सुशोभित करीत नसे. पवित्र आणि साधे भोजन करी. शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी. प्रत्येक तीर्थात स्नान करी. जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रताचे पालन करीत असे. अशा प्रकारे भारतवर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या साहाय्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते. तेथे त्याने आपल्या कौरव बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले, जे आपापसातील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते. जसे बांबूंचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते. हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला. तेथे त्याने त्रित, उशना, मनु, पृथु, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्ध देवांच्या नावाने प्रसिद्ध अशा 11 तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली. याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेले भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिरांच्या शिखरावर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते. या मंदिरांचे दर्शन घेतले. तिथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, कुरुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोचला. तेव्हा तेथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले, जो भगवान श्रीकृष्णांच्या विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता. तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता. विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले. विदुराने विचारले, पुराणपुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला. ते पृथ्वीचा भार उतरवल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत. प्रिय उद्धवा, आम्हा कुरुवंशीयांचे परमसुहृद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतींसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव कुशाल आहेत ना. हे उद्धवा, जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडून प्राप्त करून घेतले, तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना. सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशारी वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना. त्यांनी राज्य मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती, परंतु कमल नयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसवले. हे उद्धवा, आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्ण पुत्र सांब खुशाल आहे ना. हे पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी होते. अनेक व्रते करून जांबवंतीने यांना जन्म दिला होता. अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरूप आहे ना. योग्यांनाही दुर्लभ अशी भगवद्गती सात्यकीला श्रीकृष्णांच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली. भगवंतांना शरण गेलेल्या निर्मल अंतःकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना. तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता. देवमाता आदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना. जसे तिन्ही वेद यज्ञविस्ताररूप अर्थाला आपल्या मंत्रांमध्ये धारण करतात, त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना. त्यांच्या वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त, अहंकार, बुद्धी व मन या अंतःकरण चतुष्टयांच्या चौथ्या तत्वाचा मनाचा अधिष्ठाता समजले जाते. हे उद्धवा, आपले हृदयेश्वर भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदयी सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद इत्यादी सर्वजण सुखरूप आहेत ना. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्ममर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना.
मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता. अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत सहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही? जेव्हा तो गदायुद्ध वेगवेगळे पवित्रे घेत असे त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे. ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लांचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते. तो सेनापतींचे यश वाढवणारा गांडीव धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना? आता तर त्यांचे सर्व शत्रू संपले असतील. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिर आदी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीने ज्यांचे लालन पालन केले ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना? ज्याप्रमाणे 2 गरुडांनी इंद्रांच्या मुखातून अमृत काढून घेतले होते त्याप्रमाणे त्या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य हिसकावून घेतले होते. अहो, श्रेष्ठ राजर्षी पांडूंचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली. ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकट्यानेच 4 दिशा जिंकल्या होत्या. हे उद्धवा, ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिले, तो धृतराष्ट्र अधःपतनाकडे जात आहे हे पाहून फार वाईट वाटते. परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही. जगद्धिता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करून लोकांचे मनोवृत्ती भ्रमित करतात. मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहत इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे. जरी कौरवांनी अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांच्या अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन, विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवीत होते, त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते. उद्धवा, भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत, तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्मकर्मे होतात. नाहीतर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही सर्व कर्म बंधनात पडू इच्छित? म्हणून मित्रा, ज्यांनी अजन्मा असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतला आहे, त्या पवित्र कीर्ती श्रीहरीच्या कथा मला ऐकव. अध्याय 1 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 2. भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन. श्री शुकदेव म्हणाले, जेव्हा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. जेव्हा उद्धव 5 वर्षाचा होता तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की न्याहारीसाठी आईने बोलवले तरी तो येत नसे. आता पुष्कळ वर्ष त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता. म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला. अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार? तो 2 घटका काहीच बोलू शकला नाही. नंतर श्रीकृष्णांच्या चरणारविंद मकरंद सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला. त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धोन्मिलित नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. अशा प्रकारे उद्धवाला प्रेमप्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले. हळूहळू जेव्हा उद्धव भगवंतांच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंतांच्या लीलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला. उद्धव म्हणाला, श्रीकृष्ण रूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने घेऊन टाकले आहे. आमची घरे ओसाड झाली आहेत. आता मी त्याचे काय कुशल सांगू? अहो,
हा मनुष्य लोक केवढा अभागी आणि यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत, जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत. जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहत असतानाही मासे ओळखू शकले नाहीत. यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे, मोठे समजूतदार आणि भगवंतांच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते. तरी सुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रय सर्वार्थयामी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले. परंतु भगवंतांच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंतांशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही. ज्यांनी कधी तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या विग्रहाला लपून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच जणू काढून घेतले आहेत. भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लीलांसाठी योग्य असे जे दिव्य रूप घेतले होते ते इतके सुंदर होते की ते पाहून संपूर्ण जग तर मोहित झाले होते, परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते. त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती. त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती. धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांच्या त्या नयन मनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे. त्यांचा प्रेमळ हास्य विनोद आणि लीलेने पाहण्याने सम्मानित ब्रजबालांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील कामधंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असत. चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोर रूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह लाकडातील अग्नीप्रमाणे प्रगट झाले. अजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे, सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने ब्रजवनात जाऊन लपून राहणे आणि अतुल पराक्रमी असूनही कालयमनाच्या समोरून मथुरा नगरी सोडून पळून जाणे, या भगवंतांच्या लीला आठवून मला काही सुचेनासे होत आहे. देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीहरी म्हणाले होते, तात माते, कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही. या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे. श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते. कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला त्या श्रीकृष्णांच्या चरणकमल परागांचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल. आपण सर्वांनी राजसूय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णांचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला अशी गती प्राप्त झाली की जी योगी कठोर योगसाधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णांचा विरह कोणाला बरे सहन होईल. शिशुपालाप्रमाणेच महाभारत युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनांच्या बाणांनी घायाळ होऊन प्राणत्याग केला ते सर्वजण पवित्र होऊन भगवंतांच्या परमधामाला प्राप्त झाले. स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत. त्यांच्या बरोबरीचा योद्धा कोणी नाही, तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल. ते आपल्या स्वतः सिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहेत. तरीही इंद्रादी पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुकुटांच्या पुढील टोकांनी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात. विदुरा, तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर उभे राहून म्हणत असत की महाराज, आमची प्रार्थना ऐका. हा त्यांचा सेवा विनम्र भाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे. पाणिनी पुतनेने आपल्या स्तनांना हलाहल
विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते. तिलाही भगवंतांनी दाईस मिळण्याजोगी गती दिली. अशा या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे, ज्याला आम्ही शरण जावे? मी असुरांना सुद्धा भगवंतांचे भक्त समजतो, कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णांकडे लागलेले असे. रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणाऱ्या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला. कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवांनी त्यांना नंदबाबांच्या गोकुळामध्ये नेऊन पोचवले, तेव्हा तेथे ते बलरामांसह 11 वर्ष आपले तेज गुप्त ठेवून राहिले. यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात. तेथे श्रीकृष्णांनी वासरांना चारून गोपबालांच्या समवेत विहार केला होता. व्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करीत. कधी रडवेले होत, कधी हसत, तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत. पांढरे शुभ्र बैल आणि निरनिळ्या रंगाच्या गायींना चारता चारता ते आपले साक्षीदार गोपबालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत. याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले, तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांची खेळणी मोडावी त्याप्रमाणे सहज मारले. यमुनेचे विष मिश्रित पाणी प्यायल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गायी यांना जिवंत केले. कालियाला निचेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले. अपार धनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ बालक ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबांकरवी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोयज्ञ करविला. हे महाभाग, इंद्रयज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडावयास सुरुवात केली. तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लीलेने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाचे रक्षण केले. शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे, तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवी. त्यांच्याबरोबर रासक्रीडा करी. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत पुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. ओम नमो भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 3. भगवंतांच्या अन्य लीला चरित्रांचे वर्णव. उद्धव म्हणतो, त्यानंतर आपल्या मातापित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाचा उंच सिंहासनावरून खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवर फरफटत नेले. सांदीपनी मुनींनी एकदाच शिकवलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला. भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी तिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते, त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्व विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृत कलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले. स्वयंवरात वेसण नेसलेल्या 7 बैलांना वेसण घालून नागनजिती हिच्याशी विवाह केला. या प्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळवल्याचे ठरविले. तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्रांनी त्यांना मारले. भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष उपटून आणला. त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकांसहित भगवंतांवर चाल करून आला, कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता. आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणाऱ्या आपल्या पुत्राला भौमासुराला भगवंतांच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त
याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्याच्या अंतःपुरात प्रवेश केला. त्या अंतःपुरात भौमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या. दीनबंधू श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष, लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले. तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीपूर्वक पाणीग्रहण केले. स्वतःच अनेक रूपांनी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्यासारख्याच 10-10 पुत्रांना जन्म दिला. केवळ कालयवन, जरासंध आणि शाल्व आदी राजांनी आपल्या सेनांच्याद्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारविले होते. 100 द्विविध, बाणासूर, मूर, बल्लव, दंतवक्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः तर काहींना दुसऱ्यांच्या करवी मारले. त्यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांना कैवार घेऊन आलेल्या राजांचाही संहार केला. त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोहोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती. कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्हीही नष्ट झाले होते, तसेच भीमसेनाच्या गदेने ज्याची मांडी फुटली होती, त्या दुर्योधनाला आपल्या सहकाऱ्यांसह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही. ते असा विचार करू लागले की जरी द्रोण, भीष्म, अर्जुन आणि भीमसेन यांच्याद्वारा या विपुल अशा 18 औक्षणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल. अजूनही माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुस्सह दळ तर तसेच आहे. जेव्हा हे मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील, त्यामुळेच त्यांचा नाश होईल. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. खरे पाहता माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील. असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसविले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले. अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पुरुवंशाचे बीज स्थापित केले होते ते सुद्धा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते, परंतु भगवंतांनी ते वाचविले. त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठिर सुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या सहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला. विश्वात्मा श्री भगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले, परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत. मधुर हास्य, स्नेहपूर्ण दृष्टी, अमृतासारखी वाणी, निर्मल चारित्र्य आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक परलोक तसेच यादवांना आनंदित केले. रात्रीच्या वेळी पत्नींसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुखी केले. अशा प्रकारे अनेक वर्ष सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थाश्रमासंबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले. विषयोपभोग आणि जीवसुद्धा दैवाधीन आहेत. जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा याबाबत वैराग्य निर्माण झाले तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयांवर विश्वास कसा ठेवील. एकदा द्वारकेत खेळत असता यदुवंशी आणि भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडविले. भगवंतांना यदुकुळाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला. काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेले वृष्णी, भोज आणि अंधक वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभास क्षेत्री आले. त्यांनी तेथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर, देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान दिल्या. त्यांनी सोने, चांदी, बिछाने, वस्त्रे, मृगचर्म, कांबळी, वाहने, रथ, हत्ती, कन्या, उपजीविका होऊ शकेल अशी शेतजमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले. त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकून त्यांना नमस्कार केला. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय.
वेदव्यास भगवान की जय. श्री शुक मुनी की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 4. उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण. उद्धव म्हणाला, नंतर ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मद्य ते प्यायले. त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागट बोलून ते एकमेकांच्या मर्मावर आघात करू लागले. मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकांवर घासल्याने त्यांना आग लागते त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत ते मारामारी करू लागले. आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले. शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असे ठरविले होते, म्हणून त्यांनी मला बद्रिकाश्रमास जावयास सांगितले. विदुरा, त्यांच्या या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्याने मी त्यांच्या पाठोपाठ प्रभास क्षेत्राला गेलो. तेथे मी पाहिले की जे सर्वांचे आश्रयस्थान आहेत परंतु ज्यांना कोणाचाही आश्रय नाही ते माझे प्रियतम परमसुंदर प्रभू सरस्वती नदीच्या तीरावर एकटेच बसले आहेत. दिव्य अत्यंत विशुद्ध सत्वमय असे सुंदर श्यामवर्ण शरीर, शांत भाव असलेले तेजस्वी डोळे, 4 हात आणि रेशमी पितांबर हे पाहूनच मी त्यांना ओळखले. ते एका छोट्याशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरणकमल ठेवून बसले होते. खाण्यापिण्याचा त्याग करून देखील ते अतिशय आनंदी दिसत होते. त्याचवेळी व्यासांचे प्रिय मित्र परम भागवत सिद्ध पुरुष मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोहोचले. मैत्रेय मुनी भगवंतांचे प्रेमी भक्त आहेत. आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात. त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने आपल्याकडे पाहून मला आनंदित करीत श्री भगवान म्हणाले, मी तुझे मनोगत जाणतो, म्हणूनच दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो. उद्धवा, मागील जन्मी तू वसू होतास. विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस. हे उद्धवा, या जगात तुझा हा जन्म शेवटचाच आहे, कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस. हा मर्त्य लोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो. तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी पाद्मकमलांच्या प्रारंभी मी आपल्या नाभिकमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रगट करणाऱ्या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात ते ज्ञान मी तुला देतो. विदुरा, माझ्यावर प्रत्येक क्षणी या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले, वाणी सद्गतीत झाली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी हात जोडून त्यांना म्हणालो, स्वामी, आपल्या चरणकमलांची सेवा करणाऱ्या पुरुषांना या जगात अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चारांपैकी काहीच दुर्लभ नाही. तथापि हे प्रभो, मला त्यापैकी कशाचीच इच्छा नाही. मी तर केवळ आपल्या चरणकमलांच्या सेवेसाठीच आसुसलेला आहे. हे प्रभो, आपण निस्पृह असूनही कर्म करता, अजन्मा असून जन्म घेता, कालरूप असूनही शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता आणि स्वात्माराम असूनही 16,000 स्त्रियांसमवेत रममाण होता. असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धीसुद्धा संभ्रमात पडते. देवा, आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित आणि अखंड आहे असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलावून भोळ्या भाबड्या मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता. प्रभो, आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते. अहो स्वामी, आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले ते समजण्यास मी योग्य असेन तर मला सांगावे. त्या योगे मी या संसार दुःखातून सहज पार होईल. माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केले तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्या परमस्थितीचा उपदेश केला. अशा प्रकारे पूज्यपाद गुरु श्रीकृष्णांकडून तत्व समजावून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूंच्या चरणांना वंदन करून
तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी तेथे आलो आहे. यावेळी त्यांच्या विरहाने माझे चित्त अत्यंत व्याकुळ झाले आहे. विदुरा, त्यांचे दर्शन झाल्याने सुरुवातीला मला आनंद झाला होता, परंतु आता त्यांच्या विरहाने माझ्या हृदयाला कष्ट होत आहेत. मी आता त्यांना प्रिय असलेल्या बद्रिकाश्रम क्षेत्राला जातो. तिथे भगवान श्री नारायण देव आणि नर हे दोन्ही ऋषी लोकांवर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन सौम्य परंतु कठीण तपश्चर्या करीत आहेत. श्री शुक म्हणाले, उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय बंधूंच्या विनाशाचा असा असह्य वृत्तांत ऐकल्यानंतर परमज्ञानी विदुराला जो शोक उत्पन्न झाला तो त्याने ज्ञानाने शांत केला. भगवान श्रीकृष्णांच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव जेव्हा बद्रिकाश्रमाकडे जाण्यास निघाला तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठ्या श्रद्धेने त्यांना विचारले. विदुर म्हणाला, उद्धवा, योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते ते आपण आम्हालाही ऐकवावे, कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठीच भगवंतांचे सेवक विहार करीत असतात. उद्धव म्हणाला, हे तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनिवर मैत्रेयांची सेवा केली पाहिजेस. हा मर्त्यलोक सोडताना स्वतः भगवंतांनीच तुला उपदेश करण्याची त्यांना आज्ञा केली होती. श्री शुकदेव म्हणाले, विदुराबरोबरच्या संभाषणात भगवान श्रीकृष्णांच्या गुणांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंतांशी वियोगाचे दुःख कमी झाले. यमुनेच्या तीरावरील त्यांची ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली. प्रातःकाल होताच तो तिथून निघून गेला. राजा परीक्षिताने विचारले, भगवन, वृष्णीकुल आणि भोजवंशातील सर्व महारथी आणि सेनापतींचेही सेनापती नष्ट झाले होते. एवढेच काय, त्रिलोकीनाथ श्रीहरींनीही आपले ते रूप तिरोहित केले होते. असे असता सर्वांचे प्रमुख उद्धव कसे वाचले? श्री शुकदेव म्हणाले, ज्यांनी केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही त्या श्रीहरींनी ब्राह्मणांच्या शापरूपी काळाचा बहाणा करून आपल्या कुळाचा संहार केला आणि आपला अवतार समाप्त करताना असा विचार केला, आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे. आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रसुद्धा कनिष्ठ नाही. तो विषयामुळे कधी विचलित झाला नाही. म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्याने येथेच राहावे. वेदांचे मूळ कारण असणाऱ्या जगद्गुरू श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधी योगाने श्रीहरीची आराधना करू लागले. कुरुश्रेष्ठ परीक्षिता, परमात्मा श्रीकृष्णांनी लीलेनेच आपला विग्रह प्रगट केला आणि लीलेनेच तो अदृश्यही केला. त्याचे ते अंतर्धान पावणेसुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढवणारे आणि दुसऱ्या पशुतुल्य अशा अधीर पुरुषांना अत्यंत असह्य होते. परमभागवत उद्धवाच्या तोंडून भगवंतांची प्रशंसनीय कर्मे आणि अशा प्रकारे त्यांचे अंतर्धान होणे ऐकून तसेच भगवंतांनी परमधामाला जाताना आपली आठवण काढली हे विदुराने ऐकल्यानंतर तो प्रेमविवल होऊन अश्रू ढाळू लागला. यानंतर भरतश्रेष्ठ सिद्ध विदुर यमुना तटावरून काही दिवसांनी गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचला. श्री मैत्रेय ऋषी तिथेच राहत होते. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेदव्यास भगवान की जय. गोपाल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 5. विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन. श्री शुकदेव म्हणाले, हरिद्वारला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रेयांकडे भगवत भक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मनप्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले. विदुर म्हणाला, भगवन, सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात, परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही. उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते. म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे. आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात, अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत, अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान
भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात. साधू शिरोमणी, आपण मला शांती देणाऱ्या अशा साधनांचा उपदेश करा की ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणाऱ्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात. त्रैलोक्यांचे नियंते आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या ज्या लीला करतात, ज्या पद्धतीने अकर्ता असूनही त्यांनी कल्पाच्या आरंभी या सृष्टीची रचना केली, ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची तरतूद केली आणि पुन्हा या सृष्टीला आपल्या हृदयाकाशात लीन करून घेऊन वृत्तीशून्य होऊन योगमायेच्या आश्रयाने जे निद्रिस्त होतात, ते योगेश्वर प्रभू एकच असूनही या ब्रह्मांडात अंतर्यामी रूपाने प्रवेश करून अनेक रूपात कसे प्रगट होतात. तसेच ब्राह्मण, गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या त्या अवताराप्रमाणे लीलेने कर्म करतात, पण ते आम्हास सांगावे. सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरीच्या लीलामृतांचे कितीही पान केले तरी त्यांचे मन तृप्त होत नाही. सर्व लोकपतींचे स्वामी असणाऱ्या श्रीहरींनी कोणत्या तत्वांनी हे लोकपाल आणि लोकालोक पर्वतांच्या बाहेरच्या भागांची, ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो, त्यांची रचना केली आहे. ब्राह्मण श्रेष्ठ, त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्री नारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव, कर्म, रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली. भगवान उच्च नीच वर्णाचे धर्म मी श्री व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत, परंतु कृष्ण कथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही. त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल. नारदांसारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते, तेव्हा त्यांची संसार चक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ धर्माची आसक्ती नाहीशी होते. भगवान आपले परममित्र मुनिवर व्यासांनी सुद्धा भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली. त्यात त्यांनी विषयसुखांचा उल्लेख करीत मनुष्यांची बुद्धी भगवंतांच्या कथेकडे आकर्षित केली आहे. ही भगवत कथेची गोडी श्रद्धाळू पुरुषांच्या हृदयात जेव्हा वाढू लागते, तेव्हा ती त्याला अन्य विषयांपासून विरक्त करते. तो भगवत चरणांच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तात्काळ नाश होतो. जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत कथेविषयी विन्मुख असतात, अशा शोचनीय पुरुषांनाही शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मला नेहमी खेद होतो आणि निरर्थक संभाषण, कामे आणि चिंतनात काळ घालवतात त्यांचे अमूल्य जीवन काळपुरुष हिरावून घेतो. मैत्रेय मुनी, आपण दिनांच्यावर कृपा करणारे आहात. भुंगा जसा फुलातील मध काढून घेतो, त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हाला सांगा. त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या द्वारा ज्या अनेक अलौकिक लीला केल्या, त्या सर्व मला सांगाव्यात. श्री शुकदेव म्हणतात, जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयांनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले. मैत्रेय म्हणाले, साधू स्वभाव विदुरा, सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली. आपले चित्त नेहमी भगवत चरणीच लागलेले असते, त्यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तू श्री व्यासांचा औरस पुत्र असल्याने अनन्य भावाने सर्वेश्वर श्रीहरींचा आश्रय केलास, यात काही आश्चर्य नाही. तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस. मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्री व्यासांचा भाऊ विचित्रवीर्य याच्या दासीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुझा जन्म झाला आहे. श्री भगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस. म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे. म्हणून मी आता जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय
यासाठी भगवंतांनी योगमायेच्या साहाय्याने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे क्रमशः वर्णन करतो. सृष्टीरचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्मा आणि त्यांचे स्वामी एकमेव परमात्माच होते. माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते तीही नाहीशी होऊन ते एकटेच उरतात. ते द्रष्टा होऊन पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही, कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते. अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले. खरे पाहता ते असत नव्हते, तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या, पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता. द्रष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारणरूप माया होय. महाभाग विदुरा, या मायेच्या द्वाराच भगवंतांनी हे विश्व निर्माण केले आहे. काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला, तेव्हा त्या इंद्रियातीत चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुष रूपाने ती चिदाभासरूप बीजाची स्थापना केली. तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रगट झाले. ते खोट्या अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञानस्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचे प्रगटीकरण करणारे होते. नंतर चिदाभास गुण आणि कालाच्या अधीन असणाऱ्या महत्त्वावर भगवंतांची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःस रूपांतरित केले. महत्त्व विकृत झाल्यानंतर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली. हा अहंकार कार्य, कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तोच भूतमात्र, इंद्रिये आणि मनाला कारणीभूत आहे. तो अहंकार सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारचा आहे. म्हणून अहमतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या. राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये निर्माण झाली. तामस अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्द तन्मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करून देणारे आकाश निर्माण झाले. भगवंतांची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली, तेव्हा आकाशापासून काल, माया आणि चिदाभासाच्या योगाने स्पर्श तन्मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली. अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन रूप तन्मात्राची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशमान असे तेज उत्पन्न झाले. पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल, माया आणि चिद्दंशाच्या योगाने विकृत होऊन रस तन्मात्रा आणि या तत्वाचे कार्य जल निर्माण केले. नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेल्या जलावर जेव्हा दृष्टी गेली, तेव्हा त्याने काल, माया आणि चिदंशांच्या योगाने गंधयुक्त असलेल्या पृथ्वीला उत्पन्न केले. विदुरा, या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली, ज्यांमध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत असे समजले पाहिजे. हे महत्त्वादिकांचे अभिमानी आणि विकार, विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व श्री भगवंतांचेच अंश आहेत, परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत. तेव्हा ते हात जोडून भगवंतास म्हणू लागले. देव म्हणाले, देवादिदेव, आम्ही आपल्या चरणकमलांना वंदन करीत आहोत, जी आपल्याला शरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत. तसेच यांचा आश्रय घेतल्यानेच संन्यासी लोक या संसारातील अनंत दुःखांना सहजासहजी दूर फेकून देतात. हे जगतकर्त्या जगदीश्वरा, या संसारात तापत्रयाने व्याकुळ झाल्याने जीवांना थोडीसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून भगवंता, आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत. मुनिजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्ररूप पक्षांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात राहतात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या नद्यातील श्रेष्ठ अशा श्री गंगा नदीचे उगमस्थान आहेत, त्या आपल्या परमपवित्र चरणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत. भक्तजन तुमच्या या चरणकमलांना श्रद्धा आणि श्रवण कीर्तनरूप भक्ती करून शुद्ध केलेल्या अंतःकरणात धारण करतात
आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परमज्ञानी होतात. त्या चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत. ईश्वरा, आपण संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेता. ज्या आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या भक्तजनांना आपण अभय देता, त्या चरणकमलांना आम्ही सर्वजण शरण आलो आहोत. हे भगवन, ज्या पुरुषांमध्ये देह, घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुराग्रह आहे, त्यांच्या शरीरात आपण राहत असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत, त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो. हे परमयशस्वी परमेश्वरा, इंद्रिये विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी बाहेर भटकत राहते, ते पामर तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणाऱ्या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाही. हे देवा, आपल्या कथामृताचे पान केल्याने उचंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले आहे, तेच वैराग्य, हेच ज्याचे सार आहे, असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपल्या वैकुंठधामाला जातात. दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्य मायेला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात. पण त्यांना फार कष्ट पडतात. आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाहीत. हे आदिदेवा, सृष्टीरचनेच्या इच्छेने आपण आम्हास त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही. म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही समर्थ आहोत. हे जन्म नसलेल्या ईश्वरा, ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर होऊन आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्नग्रहण करू शकू, तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकतील. कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराण पुरुषच आदिकारण आहात. कारण हे देवा, प्रथम अजन्मा अशा आपणच सत्वादी गुण आणि जन्मादी कर्माच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभासरूप वीर्य स्थापन केले आहे. हे परमात्म्या, महत्तत्व इत्यादी रूपांनी युक्त असे आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत, त्यासंबंधी आम्ही काय करावे? देवा, आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात. म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. महापुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. चल. अथ षष्ठोध्यायः. विराट शरीराची उत्पत्ती. आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महतत्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत, असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महतत्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, मन, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये अशा 23 तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले. त्या समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकले. ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या 23 तत्वांच्या समूहाने भगवंताच्या प्रेरणेने आपल्या अंशांतून विराटाला उत्पन्न केले. जेव्हा भगवंतांनी अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला, तेव्हा विश्वरचना करणारा तो महतत्वादिकांचा समुदाय एक दुसऱ्यात मिसळून जाऊन विराट रूपाने परिणाम पावला. त्यामध्येच हे चराचर राहिले आहे. पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते, तेथे सर्व जीवांना आपापल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष 1000 दिव्य वर्षांपर्यंत राहिला. तो विश्वरचना करणाऱ्या तत्वांचे कार्य असणारा विराट ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन या शक्तींपासून त्याने स्वतःचे क्रमशः एक हृदयरूप, 10 प्राणरूप आणि त्रिविध आध्यात्मिक
आधिदैविक आधिभौतिक रूप असे विभाग केले. हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाले असल्याने भगवंतांचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण समुदाय चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होतो. हा विराट अध्यात्म आधिभूत आणि अधिदैव रूपाने 3 प्रकारचा, प्राण रूपाने 10 प्रकारचा आणि हृदय रूपाने 1 प्रकारचा आहे. विश्वाची रचना करणाऱ्या महतत्वादिकांचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागवण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले, त्याला जागविले. तो जागृत होताच देवतांच्यासाठी किती ठिकाणे उत्पन्न झाली हे मी सांगतो, ऐका. विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रकट झाले. त्यामध्ये लोकपाल अग्नी वाक इंद्रियासकट प्रगट झाला. त्यामुळेच हा जीव बोलतो. नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली. तीत लोकपाल वरुण आपला अंश रसनेंद्रियांसह राहिला. यामुळे जीव रस ग्रहण करतो. त्यानंतर या विराट पुरुषाला 2 नाकपुड्या उत्पन्न झाल्या. त्यात दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश घ्राणेंद्रियांसहित प्रविष्ट झाले. यामुळे जीव वास ग्रहण करतो. अशाच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रकट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियांसह त्यात प्रवेश केला. त्या नेत्रेंद्रियांमुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्या त्वचेत आपला वायू अंश त्वगिंद्रियांसहित राहिला. या त्वगिंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो. जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली तेव्हा त्यात दिशांनी आपले अंश असलेले श्रवणेंद्रिय यांसह प्रवेश केला. त्यामुळे जीवाला शब्दाचे ज्ञान होते. मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली. त्यामध्ये निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमांसह राहिल्या. या रोमांतूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो. आता त्याला लिंग उत्पन्न झाले. आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला. त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो. यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले. त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायू इंद्रिय यासह प्रवेश केला. याद्वारे जीव मलत्याग करतो. यानंतर त्याचे हात प्रकट झाले. इंद्राने आपल्या देणे घेणे या शक्तींसहित हातात प्रवेश केला. त्यायोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो. जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता याची बुद्धी उत्पन्न झाली. तीत वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धिशक्ती हिच्यासह प्रवेश केला. या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्यायोग्य विषय जाणतो. नंतर हृदय प्रकट झाले. चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला. या मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात. त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला. अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियांसहित त्यात प्रवेश केला. यामुळे जीव कर्तव्य करतो. आता याच्यात चित्त प्रकट झाले. महतत्व ब्रह्मा हे चेतनेसह तेथे राहिले. याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो. या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायांपासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश अंतरिक्ष उत्पन्न झाले. या ठिकाणी क्रमाने 3 गुणांचे परिणामरूप देवादिक आढळतात. यामध्ये सत्वगुणांच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात, रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्षद भूत प्रेत इत्यादी दोन्हींच्या मध्ये भगवंताचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात. विदुरा, भगवंतांच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले. मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्या बाहूंपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला. हा वर्ण विराट भगवंतांचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो. त्या भगवंतांच्या दोन्ही मांड्यांपासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे
शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला. आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो. यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंतांच्या चरणापासून सेवावृत्ती प्रकट झाली आणि तीपासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा क्षुद्रवर्ण प्रकट झाला. या सेवावृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात. हे चारी वर्ण आपापल्या वृत्तींसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले त्या आपल्या गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात. विदुरा हा विराट पुरुष काल, कर्म आणि स्वभावशक्तीने युक्त असलेल्या भगवंतांच्या योगमायेच्या प्रभावाला प्रकट करणारा आहे. याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल? तरीही हे विदुरा, अन्य व्यावहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयश वर्णन करतो. महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्यश्लोक शिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानांचा सर्वात मोठा लाभ आहे. विदुरा, आम्हीच काय पण आदिकवी ब्रह्मदेवांनी तरी 1000 दिव्य वर्षांपर्यंत याच्या योगसाधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार महिमा जाणला का? म्हणजेच भगवंतांची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार? आणि वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठात्या देवतांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही त्या श्री भगवानांना नमस्कार असो. अध्याय 6 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 7. विदुराचे प्रश्न. श्री शुकदेव म्हणाले, मैत्रेय मुनींचे हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र विदुराने आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करीत विचारले. विदुर म्हणाला, ब्रह्मन, भगवंत शुद्ध बोधस्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत. त्यांचा लीलेने का असेना पण गुण आणि क्रियांशी संबंध कसा येतो? बालकांमध्ये कामना आणि दुसऱ्यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्न करते. परंतु भगवंत तर स्वतः नित्यतृप्त आणि नेहमी आसक्तीरहित आहेत. असे असता ते क्रीडा करण्यासाठी का होईना संकल्प कशासाठी करतील? भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे. त्या मायेनेच ते त्याचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्यांचा संहार पण करतील. ज्यांच्या ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमुळे आपोआप किंवा दुसऱ्याच्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही त्यांचा मायेबरोबर कसा संयोग होऊ शकेल? एकमात्र हे भगवंतच सर्व साक्षी रूपाने आहेत. तर मग त्यांना दुर्दैव कोठून असेल किंवा कर्मामुळे क्लेश कसे होऊ शकतील? भगवन, या अज्ञात संकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे. आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करावा. श्री शुकदेव म्हणतात, तत्वजिज्ञासू विदुराचे कडून प्रेरणा मिळालेल्या अहंकाररहित मैत्रेयांनी भगवंतांचे स्मरण करीत सुहास्य वदनाने म्हटले. मैत्रेय म्हणाले, जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वथा मुक्त स्वरूप आहे त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले ही गोष्ट युक्तिसंगत नाही, परंतु तीच तर भगवंतांची माया आहे. ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खऱ्या वाटतात, त्याचप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काहीही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो. ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटताही तसे भासतात, आकाशातील चंद्रावर नाही, तसे देहाभिमानी जीवनातच देहाच्या मिथ्या धर्माची प्रचिती येते, परमात्म्याला नाही. या जगात
निष्काम भावाने धर्माचे आचरण केल्यावर भगवत कृपेने प्राप्त झालेल्या भगवंतांच्या भक्तियोगाच्या द्वारे ही प्रचिती हळूहळू नाहीशी होते. जेव्हा सर्व इंद्रिये विषयांपासून परावृत्त होऊन साक्षी असणाऱ्या परमात्मा श्रीहरींमध्ये निश्चल भावाने स्थिर होतात, तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्याप्रमाणे जीवाचे राग द्वेषादी सर्व क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात. श्रीकृष्णांच्या गुणांचे वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते. तर मग जर आपल्या हृदयात त्यांच्या चरणकमल पराग सेवनाविषयी प्रेम जागृत झाले तर काय विचारावे. विदुर म्हणाला, भगवंत, आपल्या संयुक्तिक विचारांच्या तलवारीने माझे संदेह छिन्न भिन्न झाले आहेत. आता माझे चित्त भगवंतांची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्ही विषयात प्रवेश करू लागले आहे. अहो विद्वान, जीवाला जे क्लेश जाणवतात त्याला आधार केवळ भगवंतांची माया हे आपले म्हणजे बरोबर आहे. हे सर्व क्लेश मिथ्या तसेच आधाररहित आहेत, कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरे कोणतेच नाही. या संसारात दोन प्रकारचे लोक सुखी आहेत, जे अत्यंत अज्ञानी आहेत किंवा बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंतांची ज्यांनी प्राप्ती करून घेतली आहे. मधल्या श्रेणीतील संशयी लोक मात्र दुःखच भोगत राहतात. भगवन, आपल्या कृपेमुळे माझा आता निश्चय झाला आहे की हे अनात्म पदार्थ खरे पाहत नाहीतच, ते केवळ आहेत असे वाटतात. आता मी आपल्या चरणसेवेच्या प्रभावाने तसे वाटणेही नाहीसे करीन. आपल्या श्रीचरणांच्या सेवेने नित्यसिद्ध भगवान श्री मधुसूदनांच्या चरणकमलांचे ठाई उत्कट प्रेम आणि ज्यामुळे जन्ममरण फेरा नाहीसा होतो. महात्मे लोक भगवत प्राप्तीच्या मार्गावरील वाटाडेच आहोत. ते नेहमीच देवादिदेव श्रीहरींच्या गुणांचे गान करीत असतात. कमी पुण्याई असणाऱ्या माणसांना त्यांच्या सेवेची संधी मिळणे अत्यंत कठीण आहे. भगवंत, आपण सांगितलेत की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांनी महादादी तत्वे आणि त्यांच्या विकारांची कर्माने रचना केली आणि मग त्यांच्या अंशापासून विराटाला उत्पन्न करून ते स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाले. या विराट पुरुषाला हजारो पाय, मांड्या आणि हात आहेत. त्यालाच वेद आदिपुरुष म्हणतात. त्यातच हे सर्व लोक ऐसपैस राहिले आहेत. आपण असे वर्णन केले की त्या विराट पुरुषातच इंद्रिये, विषय, इंद्रियाभिमानी देवता त्यांच्यासह 3 प्रकारचे 10 प्राण आहेत आणि त्यापासूनच ब्राह्मणादी वर्णसुद्धा उत्पन्न झाले आहेत. आता आपण मला ब्रह्मदेव इत्यादी विभूतींचे वर्णन ऐकवा, ज्यांच्यापासून पुत्र, नातवंडे आणि कुटुंबियांसहित निरनिराळ्या प्रकारची प्रजा उत्पन्न होऊन हे सारे ब्रह्मांड भरून गेले. तो विराट पुरुष ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतींचाही ईश्वर आहे. त्याने कोणकोणत्या प्रजापतींना उत्पन्न केले, तसेच सर्ग, उपसर्ग आणि मन्वंतराचे अधिपती असलेल्या मनूंची सुद्धा कोणत्या क्रमाने रचना केली. मैत्रेय महोदय, त्या मनूंचे वंशधर राजांची चरित्रे, पृथ्वीच्या वरचा आणि खालच्या भागातील निरनिराळे लोक, तसेच भूलोकाचा विस्तार आणि स्थिती यांचेही वर्णन करावे. मनुष्येतर प्राणी, मनुष्य, देवता, सरपटणारे प्राणी व पक्षी, जरायुज, स्वदेज, अंडज, उद्भिज या 4 प्रकारचे प्राणी कशा प्रकारे उत्पन्न झाले तेही सांगावे. श्रीहरींनी सृष्टी निर्माण करतेवेळी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपले गुणावतार जे ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांच्या रूपाने ज्या कल्याणकारी लीला केल्या त्याचेही वर्णन करावे. वेश, आचरण आणि स्वभावानुसार वर्ण आश्रमांचे विभाग, ऋषींची जन्म, कर्मे इत्यादी, वेदांचे विभाग, यज्ञांचे विस्तार, योगमार्ग, ज्ञानमार्ग व त्यांचे साधन, सांख्यमार्ग, तसेच भगवंतांनी सांगितलेली नारद पांचरात्र इत्यादी तंत्रशास्त्रे, निरनिराळ्या नास्तिकवादी मार्गांच्या प्रचाराने होणारी विषमता, नीच वर्णाचा पुरुष आणि उच्च वर्णाची स्त्री यांच्यापासून होणाऱ्या संतानाचे प्रकार, शिवाय वेगवेगळे गुण आणि कर्मांच्यामुळे जीवाला ज्या ज्या आणि जितक्या गती प्राप्त होतात ते सर्व मला सांगावे. ब्रह्मन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी लागणारी एकमेकांना विरोध नसणारी साधने, व्यापार, राजनीती, शास्त्रश्रवण करण्याचा विधी, श्राद्धाचा विधी,
पितृगणांची सृष्टी, त्याचबरोबर कालचक्राचे ग्रह, नक्षत्रे आणि तारांगणाची स्थिती यांचेही वेगवेगळे वर्णन करावे. दान, तप, यज्ञयाग आणि विहीर, धर्मशाळा इत्यादी बांधणे या कर्माची फळ काय आहे? प्रवास आणि संकटाच्या वेळी मनुष्याचा धर्म कोणता? हे महानुभाव मैत्रेय मुनी, धर्मांचे मूळ कारण असणारे श्री जनार्दन भगवान कोणते आचरण केल्याने संतुष्ट होतात आणि कोणावर अनुग्रह करतात त्याचे वर्णन करावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, दीनवत्सल असणारे गुरुजन आपले अनुयायी शिष्य आणि पुत्र यांना त्यांनी विचारले नसताही त्यांच्या हिताची गोष्ट सांगतात. भगवन, या महदादी तत्वांचा प्रलय किती प्रकारचा आहे? तसेच जेव्हा भगवान योगनिद्रेत शयन करतात तेव्हा त्या तत्वातील कोणती तत्वे त्यांची सेवा करतात आणि कोणती त्यांच्यामध्ये लीन होतात? जीवाचे तत्व, परमेश्वराचे स्वरूप, उपनिषदांनी प्रतिपादन केलेले ज्ञान, तसेच गुरु आणि शिष्य यांच्या परंपरेचे प्रयोजन काय आहे? हे पवित्रात्मन, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगितले आहेत? कारण मनुष्यांना ज्ञान, भक्ती किंवा वैराग्याची प्राप्ती आपोआप कशी होईल? मायेमुळे माझी विचारदृष्टी नष्ट झालेली आहे. मी अजाण आहे. आपण माझे परमसुहृद आहात. म्हणून श्रीहरींच्या लीलांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जे काही प्रश्न विचारले आहेत त्यांचे मला उत्तर द्यावे. हे पुण्यवान मैत्रेय मुनी, सर्व वेदांचे अध्ययन, यज्ञ, तपश्चर्या आणि दान इत्यादींमुळे होणारे पुण्य जीवाची जन्ममृत्यूपासून सुटका करून त्याला निर्भय करणारे जे पुण्य आहे त्याच्या काही अंशाचीही बरोबरी करू शकत नाही. श्री शुक म्हणतात, राजन, जेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मैत्रेय मुनींना या प्रकारे पुराणाविषयी प्रश्न विचारले त्यामुळे भगवन चर्चा करण्याला प्रेरणा मिळाल्यामुळे ते फारच प्रसन्न झाले आणि सुहास्य वदनाने त्यांना सांगू लागले. अध्याय 7 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 8. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. मैत्रेय म्हणाले, विदुरा, तू भगवत भक्त लोकपाल यमराज आहेस. तू पूर्ववंशात जन्म घेतल्याने तो वंश साधू पुरुषांनाही सेवनीय झाला आहे. तू पदोपदी श्रीहरीची कीर्ती, रूप, माळ नित्य ताजी टवटवीत ठेवीत आहेस. शूद्र विषय सुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढवून घेणाऱ्या लोकांच्या दुःख निवृत्तीसाठी आता मी श्रीमद भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो. हे पुराण स्वतः श्री संकर्षण भगवानांनी सनकादी ऋषींना सांगितले होते. अखंड ज्ञानसंपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताल लोकात होते. सनतकुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून श्रेष्ठ अशा श्री वासुदेवांचे तत्त्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला. ज्यांना वासुदेव या नावाने संबोधतात त्या आपले आश्रय असणाऱ्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते. कमळाच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र कुमारादींच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मिलित केले. सनतकुमार आदी ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणांचे आसन असलेल्या कमलपुष्पांना स्पर्श केला. ज्या कमलपुष्पांची नागराजकुमारी सुयोग्य वर मिळण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात. सनतकुमारादी ऋषी त्यांच्या लीलांचे जाणकार आहेत. त्यांनी वारंवार सद्गदित वाणीने त्यांच्या लीला गायल्या. त्यावेळी शेष भगवानांच्या उरलेल्या हजारो फणांवरील किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणांनी झळकत होती. हे विदुरा, निवृत्तीपरायण सनतकुमारांना भगवान संकर्षांनी जे भागवत ऐकवले होते ते प्रसिद्धच आहे. नंतर सनतकुमारांनी हे परमव्रती सांख्यायनी मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले होते. परमहंसांचे प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली
तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य, आपले गुरु पराशर मुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले. यानंतर परमदयाळू पराशरांनी पुलत्स्य मुनींच्या सांगण्यावरून हे आदिपुराण मला सांगितले. वत्सा, श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे मी पुराण सांगतो. सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते. त्यावेळी एकमात्र श्री नारायण शेषशय्येवर पहुडले होते. त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले होते. सृष्टिकर्मापासून विश्रांती घेऊन ते आत्मनंदातच मग्न होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता. ज्याप्रमाणे अग्नी आपली दाहक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून असतो, त्याचप्रमाणे श्री भगवंतांनी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात शयन केले. निर्मिती काल आल्यावर पुन्हा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे केले. याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत चितशक्तीसह 1000 चौकड्यांपर्यंत जलात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले. जेव्हा भगवंतांची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत असलेल्या लिंग, शरीर इत्यादी सूक्ष्म तत्वांवर गेली, तेव्हा ते कालाला अनुसरणाऱ्या रजोगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टीरचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभी प्रदेशातून बाहेर पडले. कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या कालामुळे श्री नारायणांच्या नाभीतून प्रगट झालेल्या सूक्ष्म तत्मरूप कमलकोशाने सूर्यासमान आपल्या तेजाने त्या अथांग जलराशीला दैदिप्यमान केले. सर्व गुणांना प्रकाशित करणाऱ्या त्या सर्व लोक असलेल्या कमलामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामी रूपाने प्रविष्ट झाले. तेव्हा त्यातून न शिकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती ब्रह्मदेव प्रगट झाले, म्हणून लोक त्यांना स्वयंभू म्हणतात. त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत, तेव्हा डोळे फिरवून आकाशात चारी दिशांना मान वळवून ते पाहू लागले. तेव्हा त्यांना चारी दिशांना 4 तोंडे उत्पन्न झाली. त्यावेळी प्रलयकालीन वाऱ्याच्या प्रचंड वेगाच्या माऱ्याने पाण्यावर उसळणाऱ्या तरंगांमुळे त्या जलराशीच्या वर असलेल्या कमळावर बसलेल्या आदिदेव ब्रह्मदेवांना स्वतःचे तसेच त्या लोकतत्वरूप कमळाचे काहीच रहस्य समजले नाही. ते विचार करू लागले की या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे? कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कमळ कोठून उत्पन्न झाले? त्याच्या खाली निश्चित काहीतरी वस्तू असली पाहिजे, ज्याच्या आधारावर हे कमळ आहे. असा विचार करून ते त्या कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात घुसले. परंतु देठाच्या मार्गाने शोधत नाभी प्रदेशाजवळ जाऊनही त्यांना कोणतीच वस्तू दिसली नाही. विदुरा, त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यात ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यतीत झाला. हा काळ म्हणजेच भगवंतांचे चक्र आहे, जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो. शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमळावर बसून हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्व संकल्प काढून टाकून समाधीत स्थिर झाले. अशा प्रकारे दिव्य 100 वर्षे चांगल्या तऱ्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले. तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी असे पाहिले की त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमळाच्या देठासारख्या गोऱ्या आणि विशाल शय्येवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडले आहेत. शेषनागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरल्या आहेत. त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडवली होती, त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा आहे. ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या पर्वतांच्या शोभेवर मात करीत आहेत. त्यांच्या कमरेचा पितांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचे सौंदर्य धूसर करीत आहे. मस्तकावरील सुशोभित सुवर्ण मुकुट
सुवर्ण शिखरांनाही मान खाली घालाव्यास लावित आहे. त्यांच्या गळ्यातील वनमाळा वरील रत्ने, धबधबे, वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तेज करून टाकीत आहे आणि त्यांचे बाहू बांबूंचा आणि चरण वृक्षांचा तिरस्कार करीत आहेत. त्यांच्या शरीराच्या लांब रुंद विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखे वाटते. ते आपल्या शोभेने निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना, आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पितांबर इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत. आपापल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणाऱ्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या चरणकमलांचे दर्शन देत आहेत. त्यांची सुंदर बोटे नखचंद्रिकांमुळे वेगवेगळी आणि स्पष्ट चमकत आहेत. सुंदर नासिका, रेखीव भुवया, कानातील झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा यांनी लालसर ओठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुखकमल याने ते आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत. वत्सा, त्यांच्या कमरेवर कदंब फुलातील केसराप्रमाणे पितांबर आणि सुवर्ण मेखला शोभत आहेत. तसेच अमूल्य हार आणि सुंदर श्रीवत्स चिन्ह वक्षस्थळावर शोभून दिसत आहेत. ते अव्यक्त मूळ असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत. महामूल्य उत्तमोत्तम मण्यांनी सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणू त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेषनागाने लपेटले आहे. नागराज अनंतांचे बंधू श्री नारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत. ते संपूर्ण चराचराचे आश्रय आहेत. हजारो मुकुट ही त्यांच्या पर्वतांची जणू सुवर्ण मंडित शिखरेच आहेत. तसेच त्यांच्या वक्षस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी जणू पर्वतातून प्रगट झालेले रत्नच आहे. प्रभूंच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप भ्रमर गुंजारव करीत असलेली कीर्तिमय वनमाळा विराजत आहे. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी आदी देवताही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि त्रिभुवनात स्वैरपणे संचार करणाऱ्या सुदर्शन चक्रासारखी आयुधे प्रभूंच्या आजूबाजूलाच फिरतात. त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे. तेव्हा विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भगवंतांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमल, जल, आकाश, वायू आणि आपले शरीर ह्याच केवळ 5 वस्तू पाहिल्या. त्याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही. रजोगुणाने व्याप्त असलेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते. त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या या 5च वस्तू पाहिल्या तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्याकारणाने त्यांनी अचिंत्य गती श्रीहरीमध्ये आपले चित्त एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभूंची ते स्तुती करू लागले. अध्याय 8 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये